लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बहिणींना आता 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे, म्हणजे एप्रिलचा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे आणि बहिणींना आज 2 मेसेज आलेले आहेत। पाहू शकता तुम्ही इथं लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा एक मेसेज आणि दुसरा मेसेज 2100 रुपयाचा, म्हणजे 4200 रुपये बहिणींना मिळालेले आहे। 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले। भरपूर अशा महिला आहेत त्यांना 2 मेसेज आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचा। मागील हप्ता ज्यांचा बाकी असेल त्यांना 2 मेसेज आले आहे आणि एप्रिलचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता जो वाटप होतोय तो 2100 रुपये प्रमाणे वाटप होतोय आणि गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे वाटप होत आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आज 15 जिल्ह्यात पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार सर्वात अगोदर आपण पाहूया। आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। इथं पाहू शकता तुम्ही लाडकी बहीण विषयी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे। फक्त या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार, उद्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। म्हणजे आज 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, उद्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार, असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आणि ज्या बहिणींना अजून मागचा हप्ता मिळाला नसेल त्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण एप्रिलचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता जो वाटप होतोय याच हप्त्यासोबत तुम्हाला मागचा हप्ता सुद्धा मिळणं सुरू झालेला आहे। ज्यांचा मार्च महिन्याचा हप्ता बाकी असेल, ज्यांचा आता फेब्रुवारीचा देखील हप्ता बाकी असेल, अशा बहिणींना 2 मेसेज येत आहे। त्यामधून आता सर्वात अगोदर आपण पाहूया, आपण जाणून घेऊया कोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। 4200 रुपये कोणत्या बहिणींना देण्यात येत आहे ही सर्वात मोठी बातमी आली आहे। तर ब्रेकिंग न्यूज काय आली आहे की 4200 रुपये कोणाला मिळाले हे सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, कारण की सर्व बहिणींना 4200 रुपये मिळाले नाही। काही बहिणींना 4200 रुपये। तर अतिशय आनंदाची एक मोठी बातमी म्हणजे इथं तक्ता पाहू शकता, अशा पद्धतीने पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। इथं पाहू शकता तुम्ही आता ज्या बहिणींना मागचा हप्ता मिळाला नसेल त्यांना 1500 रुपयाचा मेसेज येत आहे। म्हणजे मागचा हप्ता जो तुमचा मार्च महिन्याचा हप्ता ज्यांचा बाकी असेल त्यांना 1500 रुपयाचा एक मेसेज येतोय आणि हा एप्रिलचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता सर्वांचा बाकी आहे तो आता 2100 रुपये प्रमाणे वाटप होत आहे। मागील हप्ताचे 1500 रुपये आणि आता एप्रिलचा हप्ताचे 2100 रुपये, असं 3600 रुपये वाटप होत आहे। म्हणजे 3600 रुपयेपर्यंत बहिणींच्या खात्यात आता जमा होत आहे 15 जिल्ह्यातून। आणि त्यासोबत सर्वात आनंदाची बातमी म्हणजे जे अनुदानाचा विषय होता, जो अनुदान वाटप होत होतं, तर त्या बहिणींना आता 25,000 रुपयाचं अनुदान सुद्धा वाटप होत आहे। म्हणजे बहिणींना, ज्या बहिणींना आता मागचा हप्ता आणि हा एप्रिलचा हप्ता असं 3600 रुपये येत आहे आणि अनुदानाचे 25,000 रुपये। अनुदान सर्व बहिणींना दिलेलं नाही। अगोदरच सांगतो की हे ज्या बहिणींचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्याच बहिणींना 25,000 रुपयाच्या लिस्टमध्ये ज्या बहिणींचं नाव आलेलं आहे त्याच बहिणींना 25,000 रुपये मिळत आहे, सर्व बहिणींना मिळणार नाही। हां, सर्व बहिणींना पैसे 10वा हप्ता वाटप होतो, एप्रिलचा हप्ता तो 2100 रुपये प्रमाणे वाटप होत आहे आणि ज्या बहिणींचा मागचा हप्ता बाकी असेल त्यांना 1500 रुपये, असं 3600 रुपये बहिणींना येत आहे। ठीक आहे, आता उरलेला प्रश्न की 3000 रुपयाचा मेसेज जो येतोय तो कोणाला येतोय। ठीक आहे, सर्वात अगोदर आपण पाहूया की 3000 रुपये कोणाला येत आहे। 3000 रुपये अशा बहिणींना येत आहे ज्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता बाकी असेल, अशा बहिणींना 3000 रुपये येत आहे। कारण की फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये, असं 3000 रुपये त्यांना दिले जात आहे। आणि हा 2100 रुपयाचा मेसेज जो येतोय हा एप्रिलचा हप्ताचा आहे। म्हणजे एप्रिलचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येतोय आणि मागील 2 हप्ते ज्यांचे बाकी असेल असं त्यांना पैसे येत आहेत। टोटल त्यांना आता 5100 रुपये त्यांच्या खात्यात जमा होत आहे। ज्यांचे मागील 2 हप्ते बाकी असेल आणि हा एप्रिलचा 10वा हप्ता असं 5100 रुपये येत आहे। आणि प्लस अशा बहिणी असतील ज्यांचं नाव यादीमध्ये असेल, मागील 2 हप्ता जरी बाकी असेल त्या बहिणींना सुद्धा आता 25,000 रुपयाचा मेसेज येत आहे। अनुदानाच्या यादीमध्ये त्या बहिणींचं नाव असेल त्यांना सुद्धा आता 25,000 रुपयाचा मेसेज येत आहे। ठीक आहे, असं टोटल कॅल्क्युलेट केलं तर सर्वात अगोदर ज्यांचा एकच हप्ता मागील बाकी असेल त्या बहिणींना आता टोटल 28,700 रुपये जमा होतील त्यांच्या अकाउंटला। कारण की अनुदानाच्या यादीमध्ये नाव असेल तर 25,000 रुपये अनुदान मिळत आहे। तर पहिल्या नंबर यामध्ये एकच हप्ता बाकी असेल तर त्यांना 28,000 आणि मागील 2 हप्ते ज्यांचे बाकी असेल त्यांना टोटल आता
30,100 रुपये जमा होणार आहे। हे सर्वात महत्त्वाचं आहे। 2 हप्ते ज्यांचे बाकी असेल त्यांना 30,100 रुपये आणि 1 हप्ता बाकी असेल त्यांना 28,700 रुपये जमा होत आहे। उरलेला प्रश्न की ज्या बहिणींना मागचे सर्व हप्ता मिळाले असतील, ठीक आहे, आता ज्या बहिणींना मागील सर्व हप्ते मिळाले असतील तर त्यांना 2100 रुपयाचा मेसेज येणार आहे। 2100 रुपयाचा मेसेज म्हणजे त्यांना आता 2100 रुपये जमा होतील आणि बहिणींचं नाव जर यादीमध्ये असेल, म्हणजे आता या अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर बहिणींना 2100 आणि या 25,000 रुपये मिळणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने हे पैसे वाटप होत आहे। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मागील हप्ता तुमचा बाकी आहे का नाही, आणि आत्ता लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला भेटला असेल, जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला मेसेज आलेला असेल। आणि 25,000 रुपये ज्या बहिणींना भेटले असेल त्यांनी कृपया करून मेसेज नक्की करा, सर आम्हाला 25,000 रुपये अनुदानाचे मिळाले आहे। कारण की 2,53,00,000 बहिणींना पैसे वाटप होत आहेत, त्यामधून अनुदानाच्या यादीमध्ये भरपूर अशा महिला आहेत त्यांना पैसे मिळाले नाही। बघा, अनुदानाच्या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल त्याच बहिणींना अनुदानाच्या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल त्यांनाच अनुदानाचे पैसे दिले जात आहे। असं नाही की काही सर्व बहिणींना पैसे दिले जाणार। ठीक आहे, फक्त कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या जिल्ह्यातून पैसे मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, सर आम्हाला पैसे मिळाले, अनुदानाचे पण मिळाले आणि आता एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता वाटप झाला त्याचे सुद्धा पैसे मिळाले, हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, आता महत्त्वाची बातमी की जे 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे, 10वा हप्ता जो आता वाटप होतोय, तर 2100 रुपये कोणाला मिळत आहे? ठीक आहे, हे सर्वात मोठा प्रश्न की 10वा हप्ता आता वाटप होतोय। 10वा हप्ता आता जो वाटप होत आहे तो 10वा हप्ता कोणाला दिला जात आहे? ज्या बहिणींचं म्हणजे एप्रिलचा हप्ता 2100 रुपये कोणाला मिळत आहे? ज्या बहिणींचं फॉर्म भरत असताना बघा तुमचा अर्ज या महिन्यात असेल तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येत आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही जर या महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा फॉर्मची सुरुवात झाली त्याच टायमाला तुम्ही जुलैमध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज येणार आहे। ठीक आहे, आणि ऑगस्टमध्ये जरी भरला असेल, जुलैनंतर ऑगस्टमध्ये सुद्धा भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपयाचा मेसेज येतो आहे। आणि सप्टेंबरमध्ये जरी भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपयाप्रमाणे मेसेज येत आहे। याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला नसेल, ऑक्टोबरमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपयेप्रमाणे पैसे येणार नाही, तुम्हाला फक्त 1500 रुपयेप्रमाणे पैसे येणार। कारण शासनाने सर्वात अगोदर जेव्हा योजना सुरू केली होती त्या टायमाला गोरगरीब महिलांना याचा लाभ द्यायचा आहे, त्यासाठी ॲडव्हान्समध्ये 1 महिना वाढवण्यात आलेला आहे। ठीक आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तो जो वाढवलेला महिना आहे त्यामध्ये ज्या बहिणींनी फॉर्म भरला असेल त्यांना 2100 रुपयेप्रमाणे मेसेज येणार आणि पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने शासनाने हे लिस्ट जाहीर केलेली आहे। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला आहे की ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये, कारण की फॉर्म भरल्याचा जे महिना असेल त्या महिन्यामधून तुम्हाला पैसे वाटप होत आहे। ठीक आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आता पाहूया आपण पैसे जे वाटप होत आहे ते कसं पैसे वाटप होत आहे, कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होत आहे ते सर्वात अगोदर आपण पाहूया। 36 जिल्ह्यातली लिस्ट जाहीर झालेली आहे। सर्वात अगोदर आपण 15 जिल्ह्यांचे पैसे जे वाटप होत आहे याची यादी आपण पाहूया, त्यानंतर तुम्हाला सर्व याद्या मी तुम्हाला वाचून दाखवतो। ठीक आहे, महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण की आता पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, एप्रिलचा हप्ता। ते सर्वात अगोदर आपण पाहूया कोणत्या जिल्ह्यातून पैसे वाटप होत आहे। ठीक आहे, तर 15 जिल्ह्यात पैसे वाटप आज आणि उद्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, त्याची लिस्ट मी तुम्हाला देतो। ठीक आहे, आता उद्या जे पैसे वाटप होणार आहे त्याची यादी इथं पाहू शकता तुम्ही। सांगलीमध्ये पैसे वाटप होणार आहे, गडचिरोलीमध्ये जिल्ह्यांची नावं सांगतोय, गडचिरोलीमध्ये होणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। या 15 जिल्ह्यांपैकी या 3 जिल्ह्यात उद्या पैसे वाटप होणार आहे। या जिल्ह्यातून तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला पैसे आलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर 3 जिल्हे इथं पाहू शकता तुम्ही, 15 जिल्ह्यांपैकी 3 जिल्हे इथं पाहू शकता, नागपूर आहे, त्यानंतर पुण्याला पैसे वाटप होत आहे, त्यानंतर नाशिकला पैसे वाटप होत आहे। या 15 जिल्ह्यातून 6 जिल्ह्यात पैसे वाटप उद्या होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर उद्या परत पैसे वाटप होणार आहे, कोणता जिल्हा असणार आहे इथं पाहू शकता, यवतमाळ, चंद्रपूर आणि जळगाव अशा या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे उद्या वाटप होणार आहे। ठीक आहे, आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता,
मुंबई शहरला पैसे वाटप होणार आहे, नागपूर, मुंबई उपनगर, त्यानंतर नंदुरबार. बघा, मुंबई शहर, मुंबई उपनगर दोघं म्हणजे विदर्भामध्ये पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर खानदेशामधून नंदुरबारमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे उद्यापासून. त्यानंतर शेवटचे 3 जिल्हे इथं पाहू शकता तुम्ही. धुळ्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, त्यानंतर बीडमध्ये, त्यानंतर शेवटचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर. असं पूर्ण 36 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. महाराष्ट्राने पूर्ण लिस्ट जाहीर केली आहे, 36 जिल्ह्यांची लिस्ट जाहीर केलेली आहे. उद्या या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, त्यानंतर उद्या परत 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. अशा पद्धतीने एप्रिलचा हप्ता जो 10वा हप्ता वाटप होतो आहे एप्रिलचा, तो आता या जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या जिल्ह्यातून राहता, तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला असेल. अनुदानाचे 25,000 रुपये जर मिळाले असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता मिळाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.